बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील जवळबन या प्रसिद्ध गावातील एक सुप्रसिद्ध आणि यशस्वी उद्योजक म्हणून बालासाहेब करपे यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। केज शहरामध्ये अजिंक्य ॲग्रोटेकच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेलं आहे। अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमधून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत करत हे यश मिळवलेलं आहे। कधी काळी ट्रॅक्टर ड्रायव्हर असलेले बालासाहेब करपे सध्या टॉपचे उद्योजक झालेले आहेत। या कामी त्यांना त्यांचे सोन्यासारखे मित्र व मार्गदर्शक असलेले रामदास सोनवणे यांची मोठी साथ मिळालेली आहे। यामुळे त्यांना ते कधीच विसरत नाहीत। तसेच बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार म्हणून सदैव चर्चेत असलेले बजरंग बाप्पा सोनवणे यांचा प्रचंड प्रभाव त्यांच्यावर आहे। बाप्पांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मोठ्या जिद्दीने जीवनामध्ये अनेक काळ संघर्ष केला आणि प्रचंड यश मिळवलेले आहे। बालासाहेब करपे म्हणजे एक लढाऊ आणि जिद्दी व्यक्तिमत्व आहे। यामुळे त्यांच्या कार्यामध्ये काही वेळा चढउतार आले तरीही त्यांनी पुन्हा स्वतःला सिद्ध केलेलं आहे। म्हणून अशा या जिद्दी, मेहनती, कर्तबगार व यशस्वी व्यक्तिमत्वाच्या बालासाहेब करपे या उद्योजकाच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी संतोष रोकडे यांनी मांडलेली ही विशेष मुलाखत पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। नमस्कार, मी बालासाहेब सुंदरराव करपे, मुक्काम पोस्ट जवळबन, हल्ली मुक्काम केज। आज माझी सोनीजवळ शिवारात सर्वे नंबर 30 मध्ये अजिंक्य ॲग्रोटेक नावाची स्वतःची कंपनी आहे। या ठिकाणी आम्ही शेतामधले PVC मोल्डेड तेल पीस, RRJ, सॉकेट, कपलर बनवतो आणि बाकी टोटल PVC मध्ये ट्रेडिंग करतो। या बिझनेसमध्ये येण्यासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ते आमचे मित्र रामदास सोनवणे, कृषी ॲग्रोचे मालक, प्रेमशेठ गुप्ता, अनिल बंडाचे मालक यांनी मला या बिझनेसमध्ये आणलं। बऱ्याचशा मित्रांनी सहकार्य करून आज ट्रॅक्टर ड्रायव्हर ते इथपर्यंतचा हा प्रवास तुमच्या आशीर्वादाने काय घ्यायचा तर कट करायचं, एक कट करायचं, त्याच्यानंतर ते 2 तुकडे बनवतो। आपण बनवला म्हणजे 5 तुकडे बनवतो। त्यानंतर हे सॉकेट याच्यामध्ये घालायचं, पुढे लावून बसवायचं। हे असं जेवढं पाईप पुढं घ्यायचं। शेतकऱ्याला बसवायला एकदम सोपं। या ठिकाणी अजिंक्य ॲग्रोटेक नावाची माझी कंपनी आहे। असं आपण पाहिलं ते RRJ वगैरे बनवलं चालू आहे। त्यापासून मोल्डिंग करतो आपण। बाकी जे तुम्हाला हे दिसतंय तयार झालेला RRJचा माल आहे। हे मधल्या बाजूला जी दिसतं तुम्हाला पाठीमागे हे PVC फिटिंग आहे। इकडं तुम्हाला सर्व प्रकारचे बॉलवाल दिसतील। ये या जगामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट कोणती असेल तर मला असं वाटतं की स्वतःचा शोध घेणे, स्वचा शोध घेणे। बऱ्याच वेळेला आपल्याला जसं हवं आहे तसं घडेलच असं नाही। काही गोष्टी विरुद्ध घडतात आणि मग ज्या वेळेला काही विरुद्ध घडतं त्यावेळेला माणूस खचतो, त्याला वाटतं की आता सगळं संपलं आहे। परंतु अशी काही माणसं असतात की ज्यांच्या सगळंच अगदी अगेन्स्ट असतं तरीसुद्धा ही माणसं डगमगत नाहीत, लढत राहतात आणि मग एक दिवस स्वतःचं विश्व ते निर्माण करतात। आणि मग गोष्ट कुणाची असते, यशोगाथा कुणाची असते? त्या लोकांची की ज्यांनी अनेक रात्र या ठिकाणी जागून काढले असतात, जी माणसं अनेक वेळा उपाशी असतात, ज्या माणसाने अनेक वेळा त्रास सहन केलेला असतो। असं म्हणतात की कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो आणि मग एक दिवस जग तुम्हाला सॅल्यूट करतं। अगदी आज जी यशोगाथा मांडत आहे मी ते अशाच एका जिद्दी व्यक्तीची आहे की ज्या व्यक्तीनं सगळ्या परिस्थितीवर मात केली आणि आज स्वतःचं एक छोटंसं का होईना पण साम्राज्य निर्माण केलेलं आहे। ही गोष्ट आहे केज तालुक्यातील जवळबन या गावचे भूमिपुत्र सन्माननीय बालासाहेब करपे यांची, ज्यांचा नुकताच त्यांनी मागच्या 3-4 वर्षापूर्वी
अजिंक्य ॲग्रोटेक हा उद्योग सुरू केलेला आहे. एक ट्रॅक्टर ड्रायव्हर ते उद्योजक हा त्यांचा प्रवास आहे. आपण जाणून घेऊया की बालासाहेब करपे यांचं नेमकं आयुष्य काय आहे, त्यांची यशोगाथा काय आहे. साहेब, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया अगदी तिथूनच, गावातूनच, नाही का. तर कारण आज तर या ठिकाणी जो उद्योग आहे तो आम्ही पाहतोय आणि असं म्हणतात की मध आहे तर माशा आहेत, परंतु त्या व्यक्तीने नेमकं काय काय केलं हे लोकांना माहीत नसतं, नाही का. तरी विचार असं वाटतं की केज तालुक्यातील जवळबन या गावातून जे बालपण गेलं, तुमचं जे करपे कुटुंब आहे, काय नेमकं कसे होते ते जुने दिवस? जुने दिवस खूप छान होते, गरिबी होती आणि माझे वडील अशिक्षित होते. 11-12 एकर जमीन होती वडिलांची. शेती करून आपल्याला पूजिका करायची. वडील अशिक्षित होते, शेतकरी होते, पण मला असं वाटतं की त्यांच्याकडे एक संपत्ती होती ती म्हणजे प्रामाणिकपणा, नाही का. कारण शेतकऱ्याकडे जर फार मोठा जर कुठला दागिना असेल तर तो प्रामाणिकपणा असतो. आजही आपल्या भागातील जे शेतकरी आहेत ते प्रामाणिक आहेत, भले 4 पैसे कमी असतील. तर अशाही परिस्थितीमध्ये तुम्हाला जे वडिलांनी शिकवलं, घडवलं ते सांगा सर. मी 1ली ते 7वी माझं शिक्षण जवळ बनवलं गावात जिल्हा परिषद 7वीला आम्हाला तांबेकर म्हणून गुरुजी होते. त्यांनी आमच्या आजोबाला बोलून घेतलं. मी सांगितलं, मुलं हुशार ह्याला बनसोडा शिकायला घ्यायला पाहिजे, गावात हा बिघडून जाईल. मग आम्ही 7वी ते 10वी आदरणीय कैलासवासी नारायणदादाच्या हाताखाली शिकलो, संशय शिकलो. 9वीला माझी मॅट्रिक झाली. पुढं शिकायची अभ्यासामध्ये तुम्ही हुशार होता आणि जी व्यक्ती हुशार असते ती व्यक्ती पुढे जाते. भले मग तुम्हाला नोकरी लागली नसेल, पण जे डोकं असतं ना ते डोकं नेहमी काम करतं, नाही का. तर थोडंसं आपण गावाच्या अवतीभोवती आपण फिरूया जरा. गावामध्ये जे बालपण गेलं, अगदी तिथले तुमचे मित्र असतील, तुमची घरची परिस्थिती असेल, एकूणच ते जुने दिवस कसे होते, नेमके काय काय आठवत? खूप हालाकीचे दिवस, हालाकीचे होते. हालाकीचे म्हणजे 2 वेळेस जेवणाची म्हणजे आईनं रोजगार करायचा. नाही तुम्हाला खोटं वाटायला, आज बी आमचे अंकुशराव करपे, सुरेश करपे आहे जीवन. ते 1990ला माझी मॅट्रिकची फीस भरायची होती. फीस होती 67 रुपये आणि 3 रुपयाला एक द्राक्षाचा खड्डा होता, द्राक्षाची बाग लावली होती. माझ्या आईने ते खड्डे खणून 80 रुपयाचे खड्डे खणून 2 दिवसामध्ये माझी फीस भरली. हे दिवस बघितले. कष्ट करणारी आई ही आपण कधी विसरत नाही, नाही का. कष्ट करणारे वडील हेही आपण कधी विसरत नाही. तर तुम्ही लहान असताना जे कष्ट पाहिले दोघांचे, आई वडिलांचे, त्यावेळेस मग काय वाटायचं नाही, आपण काहीतरी करूया हे जिद्द पहिल्यापासून. मग हे कष्ट फक्त आईच्या आणि वडिलांचं होतं, तुम्ही पण काम करायचं? मी पण करायचो. काय काय काम केलं? शेतात खड्डे खाणे, नंतर तुम्हाला ट्रॅक्टरच्या किन्नर म्हणून राहिलो. त्या ड्रायव्हरला आम्ही गोडून ट्रॅक्टर शिकले. साधारणतः त्या काळामध्ये लहान वयामध्ये किती रोजगार मिळायचा? त्यावेळेस का 30 रुपये 40 रुपये. अच्छा, भरपूर झाला. बरं. आणि मग असं म्हणतात की जर काम वाटायला आलं तर मग अभ्यासावर परिणाम होतो. आता जनरली लोकांचं मत, तसं तुमचं काय झालं? नाही, प्रत्येकाची बुद्धीचे वेगवेगळे प्रकार. अच्छा अच्छा. मानसिकता काय नाही? चांबट बुद्धी, माझी कोमट बुद्धी. हे माझा वैयक्तिक इतिहास बघितला तुम्ही, मला आणखीन ते सारणीकर गुरुचे सगळे शिक्षक आठवते. मी फक्त रपवही घेऊन शाळेत जात होतो आणि जेवढं फळ्यावर शिकवलंय तेवढाच अभ्यास मिळाला. दुसऱ्या दिवशी मला उभा केलं ते सगळं सांग. म्हणजे तुमची ग्रास्पिंग पॉवर चांगली होती, खूप चांगली, प्रचंड बुद्धिमत्ता. परमेश्वरानं ती आपल्याला एक कला दिली जे आजही आहे. खरं तर सर अगदी वह्या नव्हत्या जास्त, खरं तर अगदी रपवही होती. एकच रपवही होती, तरी तुमचा अभ्यास सुरू होता, नाही का. एक विचार असं वाटतं या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन अगदी मग मौज मस्ती कधी वाटायला आली का? काय का ते आयुष्यात नाही आले, आणखीनही नाही. बरं. मग तुमचं गाव ते बनसोडा फार मोठं अंतर आहे, नाही बऱ्यापैकी 7-8 किलोमीटर. तर मग हे जाणं येणं कसं होतं? बोर्डिंगला राहतो, शनिवारी वापस यायचं, दुपारी शाळा सुटली की सोमवारी सकाळी शाळेला जायचं. शिक्षणामध्ये एवढी ताकद आहे की माणसाचं आयुष्य बदलून जातं. 100%. भलेही नोकरी नाही लागत आहे पण विचार बदलतात, नाही का. तर शिक्षणाचे दिवस म्हणजे अगदी प्रायमरी असेल, सेकंडरी असेल, माध्यमिक, प्राथमिक, तुम्हाला लाभलेले गुरुजन, तुमचा अभ्यासातला प्रोग्रेस, तुमच्या आवडीचे विषय ते सांगा. आवडीचे विषय फक्त इंग्लिश सोडून सगळे आवडीचे. इंग्रजी आवडत नव्हतं? कधीच आवडलं नाही. मला एक विचार असं वाटतं का बरं असं काय झालं नाही? मला कधी जमलंच नाही. जमलंच नाही.
बाकी विषय आवडायचे. बाकी गणित आम्ही असं शिक्षकांनी म्हणजे बोर्डवर लिहिपर्यंत आमची वही सुरुवातीला माझी वही असायची टेबल त्यांनी सोडवली. बाकी सगळे विषय आवडायचे. त्याच्यामुळेच हे जीवनाचं गणित सोडत आलं आपल्याला. गणित जमलं की जीवनाचं सुद्धा गणित आपल्याला सोडवता येतं. बरं, एक विचार असं वाटतं की वर्गातलं जे वातावरण होतं तुमच्या, म्हणजे तुम्ही कसे होतात आधी नम्रपणे अभ्यास करणे का खोडकरपणा होता जसा इतर मुलांमध्ये असतो त्या वयात? त्या वयामध्ये होताच आमच्या काय आम्ही शिक्षकांचा मार खाल्ला तर फक्त खोडकरपणा. अभ्यासामुळे कधीच मार खाल्ला नाही. काय काय खोडे केले आता काय सांगायचं अच्छा, त्या वयाचं माप असतं पण नाही का? बरं, अभ्यासाव्यतिरिक्त मग ज्या ज्या वेळेला खेळाचा नंबर यायचा, खेळाची वेळ यायची, कुठले कुठले खेळ खेळले? कबड्डी, खो खो. अच्छा, तुमच्या आवडीचा खेळ कुठला? खो खो. खो खो. बरं, ज्याला खो द्यायला जमला तो व्यक्ती पुढे जातो. तुमच्या आवडीचे शिक्षक त्या काळात? आदरणीय सारणीकर गुरुजी मुख्याध्यापक. सगळ्यांच्या आवडीचे नाही का? नाही, त्यांच्यामुळेच ती संस्था चालायची. सारणेकर सर तुमच्या आवडीचे सर, तुम्हाला काही शिकवायचे का? खूप काही शिकवायचे. नाही, विषय कुठला शिकवायचे? नाही, ते कुठलाच क्लास घेत नव्हते. परंतु ऑफिसमध्ये बसून सगळ्या क्लासवर लक्ष असायचं. बरं, म्हणजे तुम्हाला वर्गात ते शिकवायला नव्हते पण ते मुख्याध्यापक होते. मुख्याध्यापक. पण तुम्हाला ते आवडायचे नाही का? मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीमध्ये काही अनेक चांगले गुण असतात आणि ते गुण आपल्याला भावतात करत नाही का? सर, ज्या वेळेला हे शिक्षण सुरू होतं अगदी हालाकीची परिस्थिती होती, गावाकडं आलात तर अगदी काही फार चांगलं नव्हतं. आई वडील दोघे कष्ट करायचे, काबाड कष्ट करायचे, तुम्ही कष्ट घेतले नाही का? मग अशा या परिस्थितीमध्ये स्वप्न पाहण्याकरता गुन्हा असतो नाही का? असं म्हणतात की अंतरून पाहून पाय पसरावेत. तसं तुम्ही काही स्वप्न पाहिले त्या काळामध्ये? नाही, स्वप्न तर मला एक सारणेकर गुरुजींनी सांगितलं होतं, आपलं स्वप्न बघायची हिंमत ठेव आणि त्यासाठी काम कर, बरोबर स्वप्न प्रत्यक्षात. तुम्ही अगदी काबाड कष्ट केले, अभ्यासात हुशार होतात. आजही महाराष्ट्र विद्यालय बनसोडा येथे जे काही मेरिट लिस्ट असते त्याच्यामध्ये माझं नाव, तुमचं नाव आहे नाही का? मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांना ट्युशन लावले आहे, मोठे मोठ्या शाळा आहेत, सगळ्या फॅसिलिटी आहेत, अगदी भाकर म्हणत बाप पिझ्झा देतो, अशा लेकरांनी करपे साहेबांचा आदर्श घेतला पाहिजे. काहीच नव्हतं, परंतु या ठिकाणी एकाग्रता एवढी प्रचंड होती की अभ्यास केला आणि जग जिंकून दाखवलं. 10वीला मेरिटमध्ये आलात, चांगल्या टक्केवारी पडले, 77%. परंतु काय असतं की पुढं काय हा एक मोठा प्रश्न असतो नाही का? कारण बाकीची मुलं मग तयारी करत असतील, सायन्सला जायचे, आर्टला जायचे, तसं तुमच्यासमोर काय पर्याय होता? नाही, सायन्सला जायची माझी पण इच्छा होती, पण घरची परिस्थिती नव्हती आपली सायन्सला जायची. तुम्ही मगाचा उल्लेख केला की जर परिस्थिती असेल तर इंजिनियर किंवा डॉक्टर झाला. पण ते जे होतं ते भल्यासाठी. इंजिनियर डॉक्टर आज माझ्याकडं म्हणजे मॅनेजर म्हणून राहिलं पाहिजे. चला जो हो. अच्छा. बरं, मग तुम्ही मग काय कुठली साईड निवडली? मी ॲग्रिकल्चरला गेलो. ॲग्रिकल्चर डिप्लोमा. बरं, हे तुम्हाला कोणी सांगितलं होतं का मराठी? नाही, असे आम्ही कॉलेजचा फॉर्म भरत असताना आमच्या एका मित्रानं ॲग्रिकल्चरचा फॉर्म भरला, नंबर लागला पहिल्या दिवशी माझ्याकडे. त्यासाठी मग तुमच्या वर्गात काही मुलं होती? मग होते ना, ते धनराज सोमने म्हणून आता ग्रामसेवक आहेत, ग्रामविस्तार अधिकारी, ते होते. आमच्या गावचे 2 मुलं होते. त्यांनी गाईड केलं, जाऊ दे म्हणले, परिस्थिती आहे तर चांगले आहे, इकडे सुटल्या जेव्हा. ॲग्रीची जी निवड केली म्हणजे ग्रामसेवक आणि तलाठी व्हायचं होतं म्हणून का अगदी शिकायचं म्हणून शिकायचं? नाही, शिकायचं म्हणून पर्याय नव्हता आपल्या ॲग्रिकल्चर. मग ॲग्रीला नंबर लागला, ॲग्री पूर्ण झालं, मग ज्या परत प्रश्न काय असतो म्हणजे गरीब व्यक्ती असेल ना त्याला प्रश्न खूप असतात नाही का, पुढं काय? 100%. ॲग्री झाल्यानंतर परत प्रश्न पडला असेल की पुढं काय, त्यावेळेला उत्तर काय होतं? नाही, ॲग्री करून गावाकडे आलो. नंतर 1 वर्षानं जिल्हा निवड मंडळ, त्यावेळेस निवड मंडळ होतं. अच्छा. विभागीय निवड मंडळ. AR पटेल हे होते आपले शिव त्यावेळेस. बरं. त्यावेळेस एक एक्झाम झाली, त्याच्यानंतर पुन्हा ते परीक्षा झाली ग्रामसेवकची आणि आम्ही ती परीक्षा दिली नाही. आपला ग्रामसेवक व्हायचंच नाही. अच्छा. आपल्याला बिझनेस मिळायचे. एक मला असं विचारायचं वाटतं की परिस्थिती नव्हती, खायचे वांदे होते बरोबर नाही की? आणि मग अशा वेळी काय की गड्या आपली नोकरी बरी आहे, नेहमी एक ट्रेंड असतो विद्यार्थ्यांचा, तसं तुम्ही त्या परिस्थितीमध्ये देखील नोकरी नाकारली. त्यावेळेस नोकरीला पैसे द्यावं लागत होते ना. अच्छा. ते आणायची कुठून नाही? मग आपण उद्योग करायचा. मग परत प्रश्न काय असतो की पैशाचाच, कारण कुठेही गेला जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तर पैसे पाहिजेत नाही. तर ज्या वेळेला तुम्ही ठरवलं की उद्योग करायचा, मग काय काय नेमकं तुमच्याकडे ऑप्शन होते? नाही, सुरुवातीला तर उद्योग करायची कल्पना नंतर झाली. अगोदर म्हणजे ट्रॅक्टर ड्रायव्हर केली, ट्रॅक्टर ड्रायव्हर झालो. 5-6 वर्ष ट्रॅक्टर चालवलं.
मन धजावं लागतं ते होण्यासाठी. नाही, पर्याय नव्हता ना. कारण एवढा उच्च शिक्षित हुशार तरुण. पर्याय नव्हता ना. अच्छा, बरं. नाही, खायचे वाढले तर पर्याय नव्हता त्याला काय. 5-6 वर्ष ट्रॅक्टर ड्रायव्हर नंतर एक आमचे कृषी न्यायकडून सोनू मित्र आहेत, त्यांचा भाऊ माझ्यासोबत शिकायला होता. एक थोडं मागे घेऊया. तुम्ही सुरुवातीला एक ऑप्शन निवडलं की ट्रॅक्टर ड्रायव्हर. ते साधारणतः 4 ते 5 वर्षापूर्वी 4-5 वर्ष. आम्हाला थोडक्यात 5 वर्षाचे तुमचे अनुभव सांगा. काय काय म्हणजे काय कष्ट होते नेमके आणि खूप कष्ट असते. लोकांचे काय अभिप्राय होते? मी सांगतो तुम्हाला, दुश्मनाला सुद्धा ट्रॅक्टर ड्रायव्हरची वेळ कधी येऊ नये या एवढी बेकार परिस्थिती ट्रॅक्टरची. आता तरी नवीन ट्रॅक्टर आले, त्यावेळेस ते फर्गुसन ट्रॅक्टर, त्याला ते शीट पण नव्हती व्यवस्थित, ते टोपला असायचं. साहेब, असे काही प्रसंग आले का की लोक सांगत असतील बघा पोरगं हुशार आहे, एवढं मोठं शिकले आणि तरी आता काय आहे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, म्हणजे असे किती काही टोमणे ऐकले की नाही? काय बाप सहन केले. असं म्हणतात की अपमानातून माणूस मोठा होतो नाही. माझे ज्यावेळेस दोस्त लोक ग्रामशोक झाले, ट्रॅक्टर घेऊन केसला कधी आलो ते मला नावं ठेवायचे, पागल म्हणायचे, राजी म्हणायचे, ड्रायव्हर 100-50 घेऊन जा आमच्याकडे. कोण होता असतो, काय झाला असतो, हा, एक हुशार मुलगा नाही का, मेरिटला आलेला मुलगा. ऍग्रीला सुद्धा मेरिट होतं. मी विद्यापीठात 3रा नंबर आलेला माझा. मला असं वाटतं की काळ वेळ तुमची परीक्षा घेतो 100% आणि त्या परीक्षेत तुम्हाला पास व्हायचं असतं नाही का. मला असं वाटतं तुम्ही त्या काळाने घेतल्या परीक्षेत देखील मेरिटला आला खरं तर तुमचं अभिनंदन. सर 5 वर्ष जवळपास ॲज अ ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून काम केलं आहे, रात्रंदिवस काम केलं असेल नाही का. तर त्या पूर्ण परिस्थितीमध्ये घरच्यांचा रोल काय होता म्हणजे कसं? नाही, काहीच नाही, घरचं काहीच कधी उघडत नव्हतं. काय करायला असं काही नाही. गर्व काय करायचं आपल्या डोक्यात पुढं जायचं, संघर्ष करायचा. कधी असं आईला नाही वाटलं का किंवा वडिलांना नाही वाटलं का की यार आपला बालासाहेब एवढा शिकला आहे आणि काय करतो मी ट्रॅक्टर ड्रायव्हर? नाही, दोघं अशिक्षित होते. त्यांना काय समाजाचं काय देणं घेत नव्हतं. चौदा आपल्या आणि तो काय असा होता की कमवा आणि खा, पोट भरते ना, बासे महत्वाचं. बरं, मग आयुष्याला टर्निंग पॉईंट कुठं आला नाही? टर्निंग पॉईंट ज्या वेळेस तेच सांगायला तुम्हाला, मी ट्रॅक्टर ड्रायव्हर करत होतो. हे आमच्या मित्राच्या भावाचं दुकान होतं प्रसिद्ध ॲग्रोवरचं बस स्टँडवर, प्रसिद्ध रामदास सोनवणे, तुम्ही ओळखता त्यांनी. तर त्यांनी मला निरोप दिला की तू सकाळी भेटायला येईल म्हणून. त्यावेळेस आमच्या डोक्यात काय, त्यांची कोणी बाजरीची पिशवी मी उधार नेली होती, 110 रुपयाची काहीतरी 3 किलोची बॅग होती. मी 2 दिवस आलोच नाही, पैसे नव्हते त्याला द्यायला. पैशाचीच बोलवले मुलं यांना. तर ते गावाकडे आलं माझ्या. ते म्हणे नाही असं असं बाहेर कंपनी जागा म्हणे, तू जॉब कर, आपल्याला कोण कंपनी देणार. मी रिस्क घेतो म्हणजे. धान्य वीज भांडवल प्रेमशेट गुप्ता तिचे डिस्ट्रीब्युटर होते बाहेर इंडियाचे, त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांनी मला ह्या लाईनमध्ये आणलं ह्या दोघांनी. आणि गुप्ता आहे. हां, 4 वर्ष मी बाहेरला नोकरी केली. म्हणजे सोनं नावाचे तुमचे जे मित्र आहेत, त्या सोनं नावाच्या मित्रांना तुमचं खरं तर सोनं केलं. सोनं केलं. मला असं वाटतं की असे मित्र आपण विसरले नाही पाहिजे. नाही, आयुष्यात नाही विसरलं साहेब. बरं, त्यानंतर बाहेरला काम करत असताना पृथ्वी ॲग्रोटेक नावाची सीड कंपनी होती कर्नूलची. त्यांचे एक एरिया मॅनेजर होते, महाराष्ट्र एरिया मॅनेजर. त्यांचा जीवाच्या वाडीला एक प्रोग्राम होता बाजरीच्या पिकावर, असे आपले पीक पाणी कार्यक्रम असतो तसा. त्यांना मदत करायला कोण नव्हतं. त्या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर बी हे आणि भांडवलीच होते. ते मला काय म्हणले, बाबा यांना मदत कर, त्या कार्यक्रमाला जा. आम्हाला पहिल्यापासून बोलायचं. ते साहेब म्हणे आता आपल्याकडे बघता कोण आहे, मी काळजी करतो मी आहे. आम्ही रात्रीतून नवा शर्ट घेतला, शर्ट पण असा फाटलेला होता माझा. नवा शर्ट घेतला आणि असं तिथं भाषण ठोकलं, तिथं रेकॉर्डिंग त्यानं कंपनीला पाठवलं. त्याचे MDचे मेसेज आले, बच्चा कोण आहे उसको उठा बोलले. मला 4,000 पगार होता पाहिजे, त्यांनी 12,000 पगार दिली. इट मीन्स दॅट युअर नॉलेज सेव्ह टू यू. तुमच्या ज्ञानाने तुम्हाला वाचवलं नाही आणि पगारही वाढला. खरं मला असं वाटतं की ज्ञान हे वाया जात नाही, कारण नॉलेज इट्स सेल्फ पॉवरफुल. कारण तुम्ही चांगलं बोललात, चांगलं प्रेझेंटेशन केलं, त्या कंपनीच्या लोकांना आवडलं आणि 4,000वरनं 12,000. वा, काय वाटतं त्यावेळेस? म्हणजे मला शक्यच वाटत नव्हतं सॅलरी एवढा कुठं पगार वाढत. शक्य का म्हणजे. त्याच्यानंतर 3ऱ्या वर्षी माझी पोस्टिंग झाली रिजनल मॅनेजर म्हणून, पूर्ण औरंगाबाद डिव्हिजन या 6 जिल्ह्याचे आपले. पहिल्याच वर्षी मी 40,000 पॅकेट कॅबिट जिल्ह्यात कॉटन दिली आणि त्याच्यानंतर कंपनी मला प्रमोशन दिलं, टाटा सुमो ड्रायव्हर दिली मला. बरं, हां, म्हणजे आयुष्य टर्निंग झाली तिथं, आयुष्य अगदी बदलत गेलं नाही. मग त्याच्यानंतर आमचे MD कंपनीचे मालक हैदराबादहून प्लेन यायला आपले यायचे नांदेडला.
तिथून त्यांचा महाराष्ट्र टूर चालू होता. एक दिवस असा किस्सा झाला, आपला टूर चालू झाला. त्या टूरमध्ये एरिया मॅनेजर महाराष्ट्राचा आणि मी रिजनल मॅनेजर दोघंच असायचो. आयकॉन गाडी असायची त्यांची, पुढं बसलेली साहेब. आम्ही नागपूरहून वर्ध्याला जायचं होतं आणि नागपूरच्या पुढं आलं की एक रस जातो वर्ध्याला, एक जातो यवतमाळला. आम्हाला जायचं होतं वर्ध्याला. एमपीने काय प्रश्न विचारला आमच्या एरिया मॅनेजरला की अजय बोले रास्ता किधर जाता है? बोले यवतमाळ जाता है, वर्धा जाता. आणि काय परमेश्वरानं बुद्धी दिलं मला काय नाही, तो दिवस आज बी मला आठवतो. त्या दिवसानं माझ्या जीवनाला टर्निंग दिली. मी हसलो, एवढं मोठ्यानं हसलो की म्हणजे सगळे माझ्या तोंडाकडे बघायला. क्यों हंसायला करते सर, आपको नाही हसायला यानी सबको हसा. सादिक नावाचा ड्रायव्हर होता, त्याला म्हणजे गाडी बाजू में लिहिली कन्नडी भाषेत, तेलुगू भाषेत. क्यों हंसा? आपको हंसे आए हंसा, आपको कुछ गलत लगा तो मैं ट्रक ब्रेक पकड़ के जाता, आप करो तो. बोला हंसा कि उसका आंसर होना. बोला सर आपने क्या पूछा, ये रास्ता किधर जाता है? अजय सर क्या बोले, ये रास्ता वर्धा जाता, ये रास्ता यवतमाळ जाता. मेरा कहने का मतलब ये रास्ता किधर भी नहीं जाता. अगर वर्धा जाना है तो राइट जाओ, यवतमाळ जाना है तो लेफ्ट जाओ. त्या दिवशी त्याने माझ्या पाठीवर हात टाकली. संध्याकाळी आम्ही आलो नांदेडला. इधर बोली तो लंबी रेस का थोड़ा है, देखो जो मदद लगी मैं करता, 6 साल हो गए मेरे पास, तू बिजनेस में उतरा, तू बड़ा आदमी हो जाएगा. त्याचे आशीर्वाद आहेत मला आज. मेरे ख्याल से हंसना बहुत अच्छा है, बहुत अच्छा. इसलिए हसो. कारण काय असतं की कधी काय कोणाचं नशीब पालटेल हे सांगता येत नाही. मला असं वाटतं की तुमच्यातलं नॉलेज, तुमच्यातले कष्ट कुठतरी कामाला तुमच्या येत होते नाही का, आणि त्या प्रसंगाने आयुष्य बदलून गेलं. त्यानंतर काय केलं सर? त्यानंतर मग 2007ला दुकान लावली मी मुळामध्ये. बरं, 2007मध्ये. बरं, 2007 ते मग 2007 ते 11 म्हणजे यशाच्या पूर्ण शिखरावर गेलो. 7 ते 11 काय होतं नेमकं? सीड फर्टिलायझर ट्रेडिंग. अच्छा, बरं. पेस्टिसाइड सीड फर्टिलायझर. बरं, म्हणजे जवळपास 5-6 वर्ष ते केलं. 6 वर्षानंतर तो उद्योग पुढं कॅरी ऑन केला का मग बंद झाला? नाही, 2012ला काय झालं, दुष्काळ झाला. अच्छा, बरं. आणि त्या फ्लोमध्ये पैसे मिळायचे. हे 55 लाख रुपये उधारी कशी गेली आम्हाला कळलं नाही. अच्छा, बरं. आणि मग 2011ला मी घराचं बांधकाम चालू केलं मोठं. बंगला बांधला 40 लाख. आणि उधारी 12-13ला दुष्काळ पडला. उधारी थकली, उधारी येणं तयार झाली. म्हणजे डायरेक्ट PSIचा होमगार्डच झालं. ते घर विकलं, वगैरे बँकेची 25 लाखाची शिशी भरली आणि 2 लाख रुपये उरले. म्हणजे मोठ्या कष्टाने 100 केले, हां, पण तो नियतीने एक काढून घेतला, हां. उरले 0. शून्य. असं झालं ना? या परिस्थितीत आलो. पण आता विचार केला, आता गावाकडे जावं तर लोक हसते. आणि कुठल्याही नाही. परिस्थितीत हसू झालं नाही पाहिजे. हसू नाही झालं पाहिजे, झाटायचं मुलं. बरं. मग 2 लाख रुपये ते एक मुद्दा की तुम्ही आता एक उल्लेख केला की जे घराचं बांधकाम सुरू होतं ते 40 लाख तुम्ही इन्व्हेस्ट केलं होतं त्या काळामध्ये नाही का, घर विकणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. म्हणजे समजा हे शेवटचं टोक आहे ते. ज्या वेळेला घर विकलं तो प्रसंग काय होता नेमका? नाही, ते सांगायसारखं नाही. तरी सांगा ना, काय नेमकं भावना तुमच्या नाही, भावना म्हणजे ते प्रत्येक विटाला पाणी मारलं होतं. येस, असं वाटलं एक क्षणभर सगळं संपलंय? नाही, मी हार कधीच मारत नाही. म्हणजे तो एक गुण आहे माझा. सगळं द एंड झालं होतं, हो. तरी तुमच्या मनात होतं की येस आता बिगिनिंग आहे, सुरुवात आहे. त्याच्यानंतर 2 लाख रुपयाची उरली. त्याच्यापैकी 1 लाख रुपये भरून मी टाटाची मिंट नावाची गाडी घेतली. टाटाची मिंट नावाची गाडी. अच्छा, 4 व्हीलर. 4 व्हीलर. तिला बनबॉडी करून 50-60 हजार रुपये खर्च केले आणि 40,000 ट्रेडिंग बिझनेस चालू केली. अच्छा, बरं. पाचून माल भरायचा ते सांगोला. येताना परत तेजसागर म्हणून पंढरपूरला कंपनी, त्यांचं BC मटेरियल घ्यायचं. इकडं औरात बराडीपर्यंत जायचं. 8-8 दिवस घरी यायचं. परत जीवनाची नवी सुरुवात केली. आणि जे तुम्ही 40 लाख उधारी होती तुमची, परत विचारतो ती उधारी वसूल झाली का नाही? नाही, मी मागत पण नाही सर. नाही मागित नाही. किस मिट्टी से बने माग, म्हणजे जेवढे पैसे तुमचे बाहेर असं नाहीये. आज मी तुम्हाला गावाची लिस्ट देतो. आज ज्या प्रॉपर गावातून तुम्ही येतात, तुमच्या गावातून माझे पैसे, मी नाव सांगत नाही. पैसे मागितले नाही परत? नाही, मला असं वाटतं की काय होतं सर, त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस घरच्यांसोबत बसलो मी,
त्यांना एक गोष्ट समजून सांगितली, हे 55 लाख वसूल करायला दुसरे 55 लाख रुपये टाकले आणि ह्याच्यात आपलं आयुष्य बरबाद होतं. त्याच्याकरता बंदच हा बिझनेस. कुठल्याही परिस्थितीत आयुष्य आपलं बरबाद करायचं नव्हतं. नाही, आयुष्यात पुढे जायचं. एकीकडे साहेब आम्ही माझ्या अशी माणसं बघतो की 40 रुपयासाठी एकमेकांचा जीव घेतात, हा. बोलत नाहीत. आणि दुसरीकडे अशी माणसं आहेत एवढी सहनशील की 40 लाख रुपये गेले तरी शांत आहेत. ते मला असं वाटतं की एवढा संयम आपल्यामध्ये देवाने कसा निर्माण केला माहीत नाही करत. सर मग आयुष्य हे सुरू होतं अगदी नाही का, अगदी झिरोपासून सुरुवात केली. झिरोपासून सुरुवात झाली होती. वाहतूक परत तुम्ही सुरू केली. अगदी हे किती वर्ष होतं नेमकं? हे 2016 पासून आजपर्यंत. आजपर्यंत. अच्छा, बरं. मग आता मूळ मुद्द्याकडे मला यायचं आहे. एक प्रसंग असा आहे की ट्रॅक्टर ड्रायव्हर, दुसरा प्रसंग असा आहे की नोकरी नाकारली, तिसरा प्रसंग असा आहे की उद्योग उभा केला, त्यातनं पैसे बरेच उभा केले आहे की नाही, लखपती बनलात, परत शून्य झालं, परत सुरुवात केली. मग या ठिकाणी हा जो अजिंक्य ॲग्रोटेक हा जो तुमचा उद्योग आहे आता, कारण खरं तर पहिल्या क्षणी असं लक्षात येतं की अरे कुछ तो बंद में बात आहे, चांगलं केलं नाही का. तर ही उभारण्याची जी प्रेरणा आहे, हा जो प्रवास आहे तो सांगा. हा हे प्रेरणा आमचे बंधू तिथले बजरंग बसवमध्ये यांच्याकडे बघू लागले. या बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, नुसते खासदार नाही, लोकप्रिय खासदार, लोकांच्या मनातले खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे साहेब हे तुमचे मित्र आहेत नाही का, चांगले मित्र आहेत. आणि बाप्पांकडे पाहून तुम्हाला ही प्रेरणा भेटली. बरं, मग उद्योगाला प्रेरणा मिळणं वेगळं नाही का, परंतु त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे भांडवल पाहिजे. तर हे उभा कसं केलं सांगा. नाही, याच्यामध्ये काय झालं साहेब, सगळ्यात पावला आम्हाला लॉकडाऊन. अच्छा. 2 वर्ष लॉकडाऊन होते. बऱ्याच लोकांनी लॉकडाऊनमध्ये गमावले, तुम्ही सांगा. आम्ही गमावलं. अच्छा, बरं. काय त्यावेळेस असं होतं आमचं, अच्छा. कर नाही तर मग एक तर करोना मग नाही तर मोठा डोअर्ड आहे. त्यावेळेस पिरियड कसा होता की पहिल्या 23 मार्च माझ्या माहितीने 23 मार्चला मोदीजी टी व्हीवर आले आणि त्यांनी सांगितलं ॲग्रिकल्चर लॉकडाऊनमधून काढून अत्यावश्यक सेवेत टाकले, संबंधित गाड्यांना 5,000 किलो आपली देते. तर कोणालाच माहीत नव्हतं पहिल्या लॉकडाऊनमध्ये 6 महिने. अत्यावश्यक. हां, आणि मार्च ते मे हा काय ॲग्रिकल्चरचा सीझन असतो. म्हणजे पाईपलाईन करणे, जमिनीची दुरुस्ती करणे, त्यामध्ये PVC मटेरियल, ड्रीप हे भरपूर लागतं. परिस्थिती अशी होती की दुकानदाराकडे पैसे आहेत, ते बँकेतून ट्रान्सफर मारतात, पण ट्रान्सपोर्ट कोण करणार आहे. त्या पिरियडमध्ये दुसरी एक गाडी घेतली आहे आणि 2 गाड्यांना रात्रंदिवस साहेब तुमच्या आयुष्याबद्दल सगळं ते तिच्यावर उभा केले. म्हणजे बघा की एवढं कष्ट घेतले त्यावेळेला हे कुठं उभारले आज नाही का. सर आज नेमकी काय परिस्थिती उद्योगाची, आज किती लोक काम करतात, कशा प्रकारचं मॅनेजमेंट आहे तुमचं ते सांगा. आज माझ्याकडे 12 लोक काम करतात, एक मॅनेजर आहे आणि मी सध्या रिटायरमेंट माणूस. बरं, कुठलं आता प्रोडक्शन आहे ते सांगा. काय काय प्रोडक्शनमध्ये शेतामध्ये जे आपण लिकेजर असतात, आता त्याला काही लोक RRG म्हणते, काही ढकली म्हणते, बरेच नाव आहेत त्याला. लिकेजर बनवतो, सॉकेट बनवतो, टेपीस बनवतो. आपले 6 मशीन आहेत आपल्याकडे, 12 लोक काम करतात त्याच्यावर. 2 ड्रायव्हर आहेत, स्वतःच्या 2 गाड्या आहेत आणि माझ्या 4 ड्रायव्हरलीच गाड्या घेऊन दिल्या आहेत. ती मालकी 6 गाड्या चालतात. पैसा आला की अक्कल चालते असं म्हणतात, परंतु पैसा येण्यासाठी सुद्धा अक्कलच लागते. पैसा कमवण्यास अक्कल लागते. तर एक विचार असं वाटतं, शिक्षण आणि उद्योग ही सांगड कशी येईल. नाही, काही समज नाही शिक्षण. नाही सर, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे शिक्षण घेणं आवश्यक आहे की नाही. थोडंसं डोकं शिक्षण किती पाहिजे. समजा आता एक माझा जीवनातला अनुभव सांगतो. आम्ही थायलंडला गेलो होतो. बरं, म्हणजे परदेश वारीसवा केली तुम्ही. हां, तर तिथं टोटल इंग्लिश बोलणारे लोक. आणि माझ्यासमोर सोबत जे दुकानदार होते त्यांना सगळ्यात वाटायचं मी तर कमी शिकलेलो, पण आम्ही दाखवायचं नाही. त्यांनी म्हणायचं आपल्या मुलाला हे घ्यायचे ते घ्यायचे, चांगलं म्हणून म्हणायचं. आम्हाला इंग्लिश किती यायची, मग एखादी गड्या दाखवा म्हणतात, त्यांना दाखवायची किंमत विचारायची आहे, हाऊ मच. आणि आमचा काय झालं म्हणत, याच्यापेक्षा स्वस्त इंडियात भेटली काय घ्यायची. अच्छा, म्हणजे तुम्हाला मित्र आमदार म्हणतात का. म्हणजे या ठिकाणी काय नाही, हे कसं असतंय, समजा एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही तर ते आपली उमेद समोरच्याला वाचते. तुम्हाला किस्सा सांगतो. मुळामध्ये भाषा ही कधीच अडचण येत नाही. आम्ही बसवाडा चाललो होतो शाळेला, 7वीचा पेपर होता आणि गुरु साहेबाला एक पांढरा शुभ्र कपडे घातलेले व्यक्ती स्टँडवर पेपर वाचत बसली होती.
ते गोदरे बाबाचं दर्शन घेऊन आईनं सांगितलं दर्शन घेऊन जा म्हणून आम्ही स्टँड घेऊन आलो. तर हा इंग्लिश पेपर वाचत बसली होती भाषे ती व्यक्ती. पण आम्ही तशी माझा कशी घेतली त्याने पेपर धरला होता उलटा. बरं. म्हणजे त्याला काही समजलंच नव्हतं. पेपर उलटा करून असं त्या स्मृतीतून बघत होता. मग आम्ही त्याला विचारलं काका काय आलं पेपरला. ते आमच्या पुढचं निघाला. आम्ही तशी माझा काय केला त्याने असा पेपर दिला असं रोजच येते मला काय रोज एक बिझनेस ज्ञान ते तुमच्या पुढचं होतं. याच्यामध्ये एक तात्पर्य आहे की माणूस चाप्टर पाहिजे नाही का, त्याची तळमळ पाहिजे प्रचंड नाही का. आज एक विचाराचं वाटतं की एखादी गोष्ट निर्माण करणं आणि ती विकणं. बऱ्याच वेळा काय असतं की मराठी माणसांना एखादी गोष्ट निर्माण करणं ठीक आहे जमतं, परंतु त्याची मार्केटिंग करणं फार आवडतं. नाही प्रोडक्शन इज डिफरंट मार्केटिंग इज डिफरंट. बोथ आर डिफरंट. हा तुम्ही एखादा करोड रुपयाला एखादा युनिट उभा करता. अशी कितीच मराठा समाजाची युनिट आहेत जे की आज त्यांना गन चढलाय आणि मार्केटिंग देखील. तुम्ही काय करता? नाही आमची साखर कशी आहे. हे जे डीलर लोक आहेत का ते माझं डीलर नेटवर्क तयार आहे 400 लोकांचं. नंतर मशीन लावली आपण. म्हणजे ते 16 ते 19 मध्ये जे काही प्रवास केला हा त्याचं फळ आहे. अच्छा रात्रंदिवस तुम्ही काढले. मग एक उल्लेख केला की त्या प्रवासामध्ये बऱ्याच वेळेला तुम्ही लॉज केला नाही. पेट्रोल पंपावर झोपायचं. बऱ्याच वेळेला जेवण केलं नाही. 114 पेट्रोल पंपावर झोपणारा माणूस 114 सांगोला ते अहमदनगर 114 आणि संध्याकाळी पैसे जेव्हा जायचे वडापाव खायचा. 4 पैसे वाचावेत म्हणून ही सगळी तळमळ होती आणि इकडे 40-40 लाख लोकांना वाटले होते. तिकडनं ते येणं शक्य नव्हतं किंवा जरी घ्यायचं म्हणून तरी भांडण करावं लागलं असतं. आणि म्हणजे पहा की आयुष्य तुम्हाला काय काय शिकवायला असतं नाही का. आत्ता एक विचार असं वाटतं की 2019 ते आजपर्यंत या 4-5 वर्षामध्ये अजिंक्य ॲग्रोटेकच्या माध्यमातून काय काय केलं ते सांगा. ते चांगली प्रोडक्शन चालू केली. आता लवकरच माझं अजिंक्य ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. त्याच्यानंतर ड्रीप आणि पेप्सिटचं 2 मशीन लावायचं. उद्योजक मी तुम्हाला उद्योगपती बालासाहेब करपे इथपर्यंत येण्यासाठी कष्ट घेतले तुम्ही. मला असं वाटतं की ज्याची पत आहे तो उद्योगपती, ज्याची पत नाही तो उद्योगपती नाही. ज्याची मार्केटला पत आहे, ज्याची 4 लोकांमध्ये त्याची इज्जत आहे, इमेज आहे, ती व्यक्ती उद्योगपती माझ्या दृष्टीने. तर हा प्रवास पाहण्यासाठी ज्या सगळ्या लोकांनी हे पाहिलं नाही का, तर तुमचे आई वडील तर आहेत ना, त्यांना काय वाटतं नाही कारण त्यांनी तर सगळं पूर्ण प्रवास पाहिजे. आयुष्य 10-15 वर्ष. अच्छा बरं. आता गावाकडे जेव्हा जातात काय लोकांच्या भावना काय असतात नेमक्या, कारण त्यांनी तो प्रवास पाहिला आहे ट्रॅक्टर ड्रायव्हर ते इथपर्यंत. तर लोकांमध्ये काय चर्चा असते. नाही तुम्ही मगाशी म्हणले जिथं मत तिथं मोळ असते. येस मी गावाकडे गेले की आता लोक जवळ येते. आणि पहिले जेव्हा हॉस्पिटलमध्ये गावाकडे गेले लोक असे तोंड वागतात. लोकांच्या मनामध्ये नेमका आता काय आदर आहे, रिस्पेक्ट आहे. मला असं वाटतं की सभी पूछेंगे आपको आप कैसे हैं जब तक आपके पास पैसे पैसा खत्म पूछना खत्म नाही. तुम्ही निश्चितपणे आज या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून आमचे जे व्ह्युअर्स आहेत जवळपास 5,60,00,000 पेक्षा जास्त हे सगळे लोक तुम्हाला आता पाहणार आहेत. तुमची यशोगाथा मांडतोय, तुमचे कौतुक केले. काय वाटतं नेमकं या प्रसंगात? खूप आनंद वाटला. आनंद वाटतो. काही स्वप्न सुद्धा नव्हतं आलं की तुम्ही भेटता. यश म्हणजे नक्की काय असतं. मला असं वाटतं की सक्सेस, यश हे शब्द उच्चारायला बोलायला फार सोपे, परंतु यासाठी त्या व्यक्तीनं अनेक रात्र घालवलेले असतात. अनेक वेळा ती व्यक्ती झोपलेली नसते. अनेक वेळा ती व्यक्ती उपाशी असते. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे काही नसतं ना त्यावेळेला कोणी विचारत पण नाही. आल्यानंतर तर कोणीही विचारेल नाही का, कारण कधी काळी ट्रॅक्टर ड्रायव्हर असताना बाळू हे नाव होतं नाही का. आता बालासाहेब आहे नाही का, मुळामध्ये नावातच साहेब आहे आणि ॲक्च्युली पण आता ते साहेब झालेत. परंतु हा साहेब होण्यापर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल या ठिकाणी बालासाहेबजी करपे यांच्या कष्टाला सॅल्यूट करते. सर तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे काय आहे ते सगळं पूर्ण हो आणि एक उद्योजक म्हणून तुमची ओळख फक्त या तालुक्यापुरती नाही तर अगदी मला असं वाटतं की या जिल्ह्याभरामध्ये, कारण थेंबे थेंबे तळे साचे, कारण टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढं जायचं आहे.
आणि निश्चितपणे टप्प्याटप्प्यानेच ते आता पुढे जात आहेत. भविष्यात काय नेमकं आहे माहीत नाही, परंतु एक सांगतो, जी माणसं कष्ट करतात, जी माणसं प्रामाणिक असतात, त्यांचा एक दिवस विजय होतोच. 100%. निश्चितपणे या ठिकाणी ही यशोगाथा आपणास आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये, यशोगाथेमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.